काय झालं बघा, ज्यावेळेस देवाचं आणि राक्षसांचं समुद्र मंथन चालू होतं त्यावेळेस त्या समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर निघाले. त्याच्यातलं पहिलं रत्न म्हणजे लक्ष्मी माता. एक दिवशी लक्ष्मी मातेचा स्वयंवर सोहळा ठरवला. स्वयंवर सोहळा म्हणजे लक्ष्मीच्या हातामध्ये हार आहे. लक्ष्मी ज्याच्या गळ्यात हार घालणार आहे तो तिचा पती होणार आहे. लक्ष्मी सोबत लग्न करण्यासाठी सगळ्यांची गर्दी जमा झाली. देव आले, दानव आले, दैत्य आले, सगळे जण असे लाईनीमध्ये उभा राहिले. एका बाजूनं देवाची लाईन उभा, एका बाजूनं दानवांची लाईन उभा. प्रत्येकाला असं वाटत होतं लक्ष्मीनं माझ्या गळ्यामध्ये हार घालावा. एका लाईनीमध्ये लक्ष्मीनं पाहिलं, त्या लाईनीमध्ये सगळ्यांकडे लक्ष्मी पाहत होती. हातामध्ये हार घेऊन लक्ष्मी पुढं पुढं चालत होती. प्रत्येक देवाला वाटत होतं लक्ष्मीनं माझ्या गळ्यामध्ये हार घालावा. परंतु लक्ष्मीनं कोपऱ्यामध्ये पाहिलं होतं, कोपऱ्यामध्ये भगवान विष्णू परमात्मा होते. लक्ष्मी सगळ्यांना डावलत डावलत विष्णू परमात्म्याकडे गेली आणि देवासोबत लग्न करण्याची इच्छा केली. लक्ष्मी म्हणली की देवा मला तुमच्यासोबत लग्न करायचंय. देव म्हणले पण लक्ष्मी मला तुझ्यासोबत नाही लग्न करायचं. लक्ष्मी म्हणली देवा मी एवढ्या सगळ्यांचा त्याग करून तुमच्याकडे आलीये, माझ्यासोबत लग्न करा. देव म्हणले लक्ष्मी मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. तुला माझ्यासोबत लग्न करत असताना माझ्या पायाची दाशी बनून राहावं लागेल. अट मान्य असेल तर लग्न कर, हार घाल, नाहीतर मला तुझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा नाही. लक्ष्मी म्हणली तुम्ही म्हणाल ती अट मला मान्य आहे. लक्ष्मीनं भगवान विष्णू परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार घातला. दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला. आता ऐका, एक दिवशी लक्ष्मी माता भगवान विष्णू परमात्म्याचे पाय दाबत होती. पाय दाबता दाबता लक्ष्मीला सुद्धा थोडासा अहंकार झाला. लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याला म्हणायला लागली देवा या मृत्यू लोकामध्ये तुमच्यापेक्षा मला किंमत जास्त आहे. भगवान विष्णू म्हणले लक्ष्मी काहीही बोलू नकोस. तुला जर माझ्यापेक्षा या मृत्यू लोकामध्ये किंमत जास्त आहे तर ते सिद्ध करून दाखव. लक्ष्मी म्हणली काळजी करू नका, मी आत्ता सिद्ध करून दाखवते. आणि मृत्यू लोकामध्ये एक प्रेत यात्रा चाललेली असते. त्या प्रेत यात्रेवरती लक्ष्मी पैशाचा पाऊस पाडते. आता ऐका चमत्कार. आतापर्यंत प्रेतासाठी रडणारी माणसं ज्यावेळेस पैशाचा पाऊस प्रेतावर पडतो त्यावेळेस सगळे प्रेताला सोडून देतात आणि सगळेजण पैसा गोळा करण्यासाठी धाव घेतात. लक्ष्मी देवाकडे पाहून हसते आणि लक्ष्मी म्हणते देवा बघा ही या जगातली माझी किंमत आहे. देवा बघा ना, आतापर्यंत प्रेतासाठी रडणारी माणसं आता माझा पैशाचा पाऊस त्यांच्यावर पडला तर प्रेताला सोडून दिलं, माझ्या पाठीमागं पळायला लागली. देव सुद्धा लक्ष्मीकडे पाहून हसले आणि देव म्हणले लक्ष्मी बरोबर आहे, तू म्हणते ते अत्यंत बरोबर आहे. पण का ग लक्ष्मी, सगळेजण तुझा पैशाचा पाऊस पडल्याच्या नंतर सगळेजण तुझ्या पाठीमागं पळायला लागले, पण जो प्रेत म्हणून पडलाय तो नाही ग तुझ्या पाठीमागं पळाला. लक्ष्मी म्हणले देवा तुम्हाला काही कळतं का? अहो तो मेलाय, त्याच्यामध्ये रामच राहिला नाही, त्याला माझी किंमत काय कळणार. त्यावेळेस देव म्हणतात लक्ष्मी तुझं उत्तर तुला कळालं असेल. जोपर्यंत मी या मनुष्याच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. एकदा का मी निघून गेलो तर तुला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये काहीच किंमत नाही. माझ्यामुळे तुला किंमत आहे, हे लक्षामध्ये ठेव.